In this video, we are going to study plant response to temperature, relative humidity, carbon dioxide in greenhouse environment. So what is temperature? Temperature is measure of level of heat present. And how it is measured? It is measured by thermometer. How much is the temperature inside greenhouse? Each crop has a temperature range in which it can grow. प्रत्येक पिकाची एक टेम्परेचरची रेंज असते की ज्यामध्ये ते वाढू शकते. So you can look in this table. For example, for corn, optimum range is 22 to 25 degrees centigrade. And for corn, जर मक्याचं जर उदाहरण घेतलं तर मिनिमम त्याला 20 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर पाहिजे आणि मॅक्झिमम 32 ते 34 पर्यंत ग्रो करू शकतं. देन इफ यू टेक द एक्झाम्पल ऑफ व्हीट, त्याचं मॅक्झिमम आणि मिनिमम टेम्परेचर बघा 38 मॅक्झिमम आहे. 38च्या पुढे जर गेलं तर याचं ऑप्टिमम यील्ड किंवा ग्रोथ होणार नाही आणि मिनिमम 5च्या खाली गेलं तर त्याची ग्रोथ होणार नाही. And the ice crystal so ice crystals when forms inside the cell, they will puncture it and the enzymes become inactive. And once the enzymes become inactive, there will be no biological reaction. So enzymes are the biological reaction catalyst. Enzymes मुळे काय होतं आहे की biological reactions catalysts काम करतात आणि जे enzymes असतात they are the heat sensitive. ते उष्णतेला फार सेन्सिटिव्ह असतात आणि त्यामुळे जर टेम्परेचर कमी झालं तरी ते हार्मफुल आहे आणि टेम्परेचर इन्क्रीज झालं तरी पण एन्झाईमच्या हिशोबाने ते हार्मफुल आहे. एन्झाईम्स रिक्वायर एक पर्टिक्युलर टेम्परेचर. त्याच्यामध्ये आता चिलिंग ट्रेस. व्हॉट इज चिलिंग ट्रेस? above 0 degree centigrade it is called chilling trace. And what is freezing trace? When the plants are exposed to a low temperature below 0 degree centigrade. शून्याच्या खाली जर गेलेलं असेल टेम्परेचर, दॅट इज कॉल्ड फ्रीजिंग ट्रेस. त्याचा प्लांटवरती ट्रेस येतो आणि टेम्परेचर शून्याच्या वरती असेल आणि ऑप्टिममच्या कमी असेल तर दॅट इज चिलिंग ट्रेस. हा पण एक प्लांटवरती ट्रेस येतो. Effect of high temperature. So what is the effect of high temperature? High temperature can result in number of त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळतात. डिक्रीज इन फोटोसिंथेटिक इफिशियन्सी, मॉड्युलेशन ऑफ रिलेटिव वॉटर कंटेंट, प्रोटोप्लाझ्मिक मूवमेंट, ट्रान्सपोर्ट ऑफ मटेरियल, मेम्ब्रेन स्टॅबिलिटी, मॉड्युलेशन ऑफ सीड क्वालिटी अँड इम्प्रॉपर फिलिंग, ऑक्सिडेटिव्ह ट्रेस, डॅमेज टू बायोलॉजिकल मायक्रोमीटर्स, मायक्रोमॉलिक्युल्स, जर्मिनेशन्स, improper nutrient absorption. So these are the some effect of high temperature. So rate of reaction controlled by enzymes often double or triples for each rise of temperature by 10 degree centigrade until the optimum temperature is reached. जर टेम्परेचर 10 डिग्रीने वाढलं तर जे एन्झाईम्स असतात प्लांट्समध्ये त्यांची जी रिॲक्शन करण्याचा दर आहे तो दुप्पट किंवा तिपटीने वाढतोय. And further increase in temperature begins to suppress the reaction and finally stops it. आणि तरी याचे 10 डिग्रीच्या पुढे जर आपण टेम्परेचर ग्रीनहाऊसमध्ये समजा इन्क्रीज झालं असेल तर दॅट विल स्टॉप द एन्झाईम रिॲक्शन अँड फायनली इट स्टॉप्स. मग याच्यामध्ये ॲज अ जनरल रूल greenhouse crops are grown at a day temperature which is 3 temperature on cloudy days and 8 degree centigrade higher on clear days.
आता मग ग्रीन हाऊसमध्ये दिवसाचं जे टेम्परेचर आहे ते किती असलं पाहिजे, की जे रात्रीचं जे टेम्परेचर आहे त्याच्यापेक्षा 3 ते 6 डिग्री सेंटीग्रेड जास्त असलं पाहिजे जर तिथे क्लाउडी डेज असेल, ढगाळ वातावरणाच्या कंडिशनमध्ये. आणि जर ढगाळ वातावरण नसेल किंवा आभाळ निरभ्र असेल तर रात्रीच्या तापमानापेक्षा दिवसाचं तापमान हे 8 डिग्रीनं जास्त आपण मेंटेन केलं पाहिजे. सो हे आहे आपल्याला रिक्वायर टेम्परेचर असं आपण म्हणू शकतो. देन विथ CO2 इनरिचमेंट द डे टेम्परेचर मे बी हायर बाय 3 डिग्री सेंटीग्रेड. जर आपण कार्बन डायऑक्साईड इनरिचमेंट करत असू किंवा त्याचं प्रमाण आपण वाढवत असू तर टेम्परेचर आपल्याला 3 डिग्रीनं वाढलेलं दिसतं. The night temperature of greenhouse crop is generally ranges between 7 to 21 degree centigrade. रात्रीच्या वेळेस तापमान आपल्याला 7 ते 21 डिग्रीपर्यंत उतरलेलं बघायला मिळू शकतं. काही क्रॉप्स आहेत जसं फॉर एक्झाम्पल रोज, इट कॅन बी ग्रोन ॲट बेस्ट ॲट द टेम्परेचर 16 डिग्री सेंटीग्रेड. देन आफ्रिकन वायलेट, इट कॅन बी ग्रोन temperature of 21 degree to 22 degree centigrade. Carnations and Cineraria can be grown at 16 degree centigrade. So it can be. Then what is the effect of relative humidity in greenhouse? So as greenhouse is enclosed space, the relative humidity of greenhouse air will be more when compared to ambient air due to moisture added by evapotranspiration process. तर काय होतं की ग्रीन हाऊस हे एन्क्लोज बंदिस्त जागा असल्यामुळे काय होतं की त्यामध्ये रिलेटिव्ह ह्युमिडिटी ही नैसर्गिक हवेपेक्षा थोडीशी जास्त असलेली आपल्याला बघायला मिळते. This device to measure the relative humidity, in which the relative humidity is shown in percentage. It also shows the temperature. So you may use these types of the device to measure relative humidity inside greenhouse. The air leaving from greenhouse due to ventilation takes some of the moisture away. ग्रीनहाऊसच्या व्हेंटिलेशन प्रोसेसमध्ये काही मॉइश्चर बाहेर पडतं थ्रू व्हेंटिलेटर्स. सेन्सिबल हीट इनपुट्स also lower the relative humidity of the air. So what is the sensible heat? The heat that is added inside the greenhouse air without changing its phase, that is the sensible heat. सेन्सिबल हीटमुळे पण काही प्रमाणामध्ये जी रिलेटिव्ह ह्युमिडिटी आहे ती कमी होते. And for most of the crops the acceptable range of relative humidity is between 50 to 80%. आणि मग ग्रीन हाऊसमध्ये जर आपण बघितलं तर बहुतेक जे क्रॉप्स आहेत ते 50 ते 80% रिलेटिव्ह ह्युमिडिटीमध्ये चांगल्या प्रकारे ग्रो करतात. इन समर ड्यू टू सेन्सिबल हीट ॲडिशन इन द डे टाइम विंटर्स or increasing the nighttime temperature of the greenhouse air, sensible heat is added that causes the reduction in relative humidity of the air. तर आपण सेन्सिबल जी हीट आहे तिचा वापर करून रिलेटिव्ह ह्युमिडिटी इन्क्रीज करू शकतो किंवा डिक्रीज करू शकतो. आणि व्हॉट इज सेन्सिबल हीट? तर सेन्सिबल हीटमध्ये सो यू कॅन लुक इन दिस इमेज. when we increase the temperature of liquid without changing its phase, जसं इथे 60 डिग्री फॅरेनहाइट आहे आणि इथे 212 डिग्री फॅरेनहाइट आहे. त्याच्यामध्ये याचं टेम्परेचर इन्क्रीज झालेलं आहे पण याचा फेज चेंज झालेला नाही आहे. दॅट इज कॉल्ड सेन्सिबल हीट. अँड लॅटेंट हीटमध्ये जेव्हा लिक्विडचं कन्व्हर्जन एअरमध्ये होतं किंवा गॅसमध्ये होतं त्यावेळेस त्याचा टेम्परेचरमध्ये चेंज होत नाही परंतु फेज चेंज होतो. दॅट इज कॉल्ड लॅटेंट हीट. अँड व्हॉट इज सेन्सिबल हीट? सो विदाउट चेंज ऑफ फेज जी हीट वापरली जाते त्याला आपण म्हणतो सेन्सिबल हीट. सो बाय दिस वे यू कॅन यूज द सेन्सिबल हीट टू इन्क्रीज relative humidity or to decrease relative humidity. So for the purpose of maintaining relative humidity levels, evaporative cooling pads and fogging systems are employed.
तर इव्हॅपोरेटिव्ह कूलिंग पॅड आणि फॉगिंग सिस्टीमचा वापर केला जातो रिलेटिव्ह ह्युमिडिटी मेंटेन करण्यासाठी. मग ती कशा प्रकारे दिसते इव्हॅपोरेटिव्ह कूलिंग पॅड? सो यू कॅन लुक, दीज आर दी इव्हॅपोरेटिव्ह कूलिंग पॅड. ओके, अशा प्रकारचे कूलिंग पॅड्स असतात आणि ते ग्रीन हाऊसमध्ये अशा प्रकारे हे केलेले असतात. ते या ठिकाणी बघा. सो यू कॅन लुक इन दिस इमेज. सो दीज आर दी कूलिंग पॅड्स अँड दीज आर दी फॅन्स. सो व्हेन द एअर इज कमिंग, its temperature is 37 degrees centigrade, and when it is leaving the greenhouse the temperature is 28 degrees centigrade. So this is the cooling effect. बघा, आतमध्ये येताना हवा 37 डिग्री तापमानाला येते आणि जेव्हा ह्या पॅडच्या थ्रू आतमध्ये आलेली आहे आणि जेव्हा आतमध्ये बाहेर जाते त्यावेळेस ती थंड झालेली आहे. सो दीज आर दी कूलिंग पॅड, म्हणून याला म्हणतात कूलिंग पॅड. अशा प्रकारचे कूलिंग पॅड्स ग्रीनहाऊसमध्ये वापरले जातात. त्यांना म्हणतात इव्हॅपोरेटिव्ह कूलिंग पॅड्स. So we can use evaporative cooling pad inside the greenhouse, and by this way we can decrease the temperature and we can increase the relative humidity also. Then next is the fogging system. So you can look in this image, these are the foggers. Okay, and foggers, by use of foggers we can increase the relative humidity inside the greenhouse. Then relative humidity on higher side. आता जेव्हा रिलेटिव्ह ह्युमिडिटी कमी असेल तर त्यावेळेस आपण इव्हॅपोरेटिव्ह कूलिंग पॅड आणि फॉगिंग सिस्टीमचा वापर करतो फॉर मेंटेनिंग द रिलेटिव्ह ह्युमिडिटी. बट कधी कधी काय होतं की रिलेटिव्ह ह्युमिडिटी जास्त होते, तर त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी व्हेंटिलेटरचा वापर करावा लागतो किंवा कूलिंग कॉईलचा वापर करावा लागतो. तर मग त्याच्यामध्ये we have to use the ventilators and cooling coils for the purpose of dehumidification. जास्त झालेली ह्युमिडिटी कमी करण्यासाठी we have to use the ventilator or cooling pad. तुम्ही व्हेंटिलेटर कशा प्रकारे असतात? सो यू कॅन लुक इन दिस इमेज. दीज आर दी व्हेंटिलेटर्स की ज्यांचा वापर करून जास्त झालेली ह्युमिडिटी आपण कमी करू शकतो. So ventilator may be used for multi-purpose, but we can. So by using these ventilators, we can decrease the relative humidity inside greenhouse. Now we want to study what is the effect of ventilation on greenhouse environment. So greenhouse is ventilated either for reducing the temperature of greenhouse or for replenishing carbon dioxide supply or for moderating the relative humidity of the air. तर व्हेंटिलेशन कशासाठी केलं जातं? 3 कारणांसाठी व्हेंटिलेशन ग्रीनहाऊसमध्ये केलं जातं. एक आहे की त्याचं जे तापमान आहे ते रिड्यूस करण्यासाठी किंवा कार्बन डायऑक्साईडचा जो सप्लाय आहे तो मेंटेन करण्यासाठी किंवा रिलेटिव्ह ह्युमिडिटी मॉडरेट करण्यासाठी केला जातो व्हेंटिलेटरचा वापर. सो इन नॅचरल व्हेंटिलेशन व्हॉट हॅपन्स? सो जशी हवा गरम होते ती हलकी होते आणि ती ग्रीनहाऊसमधनं बाहेर निघून जाते आणि थंड हवा जी आहे ती ग्रीनहाऊसमध्ये एंटर करते. दॅट इज अ नॅचरल व्हेंटिलेशन. अँड इन so it is quite possible to bring the greenhouse air temperature below the upper limit by simply providing adequate ventilation in the greenhouse. तर ग्रीनहाऊसमध्ये फक्त व्हेंटिलेशन प्रोव्हाइड करून यू कॅन लोअर द टेम्परेचर also. So in case of small greenhouse, natural ventilation can be effective. जर छोटा ग्रीनहाऊस असेल तर त्या ठिकाणी नॅचरल व्हेंटिलेशन्स वापरले जातात. मग छोट्या ग्रीनहाऊस म्हणजे ज्याच्यामध्ये विच इज लेस दॅन 6 मीटर वाईड त्याच्यामध्ये. हाऊएव्हर फोर्स व्हेंटिलेशन using fan is essential for precise control over air temperature, humidity and carbon dioxide levels. परंतु जर फोर्स व्हेंटिलेशनचा वापर करणं आवश्यकच आहे जर ग्रीनहाऊसची साईज जास्त मोठी असेल तर. सो यू कॅन लुक, ही मोठ्या प्रकारची ग्रीनहाऊस आहे, याची साईज जास्त आहे, याची जी टोटल ही विड्थ आहे
ही 6 मीटरपेक्षा जास्त असल्यामुळे याच्यामध्ये फोर्सफुल व्हेंटिलेशन्स करणं आवश्यक आहे किंवा कंपल्सरी आहे. नाव effect of carbon dioxide on greenhouse environment. So if we look, the carbon is an essential plant nutrient which is present in greater quantity than any other nutrient in the plant. तर कोणत्याही वनस्पतीमध्ये जर बघितलं तर कार्बनचा हा एक इसेन्शियल असं त्याचं न्यूट्रिएंट आहे असं आपल्याला दिसून येतं. अबाउट 40% ऑफ ड्राय मॅटर ऑफ द प्लांट इज कंपोज ऑफ कार्बन अँड कार्बन डायऑक्साईड. वनस्पतींचा जे 40% जो ड्राय मॅटर आहे दॅट इज कंपोज ऑफ कार्बन और कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड गॅस इन द एअर इज इम्पॉर्टंट सोर्स ऑफ कार्बन टू द प्लांट्स. आणि जो हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड असतो तो एक महत्त्वाचा सोर्स आहे कार्बनचा वनस्पतींसाठी, की जो 40% नंतर वनस्पतीचा भाग बनत असतात. अंडर नॉर्मल कंडिशन CO2 exists as a gas in the atmosphere slightly above 0.03% or 345 ppm. मग साधारणपणे जो CO2 आहे वातावरणामध्ये तो किती असतो टक्केवारीत जर बघितलं तर 0.03% आणि PPM मध्ये जर मोजलं तर 345 ppm असं भरतं. मग PPM हे कसं मोजतात कार्बन डायऑक्साईडसाठी? यू कॅन यूज दिस टाइप्स ऑफ डिवाइस. ओके, so this is the CO2 measurement device. So in this device, by using inside the greenhouse, we can measure ppm. So it directly gives the how much is the CO2. आता याच्यामध्ये दाखवले बघा 666 ppm CO2 आहे. So this is the handheld CO2 measurement instrument we can use inside the greenhouse, and we can measure how much is the CO2 level inside greenhouse. So in natural air CO2 level are 345 ppm. If we use this instrument or this device and if you measure, we will found it 345 ppm. So during daytime when the photosynthesis occurs under the natural light, the plants in greenhouse draw down the level of CO2 to below 200 ppm. तर काय होतं मग जेव्हा दिवसा फोटोसिंथेसिस प्रक्रिया वनस्पतींमध्ये चालू असते त्यावेळेस काय होतं आहे की जे ग्रीन हाऊसमध्ये असणारं जर तुम्ही CO2ची लेवल ह्या डिव्हाइसनं चेक केली तर ती तुम्हाला 200 ppm एवढी खाली गेलेली दिसेल. मग याच्यामध्ये वातावरणात असतो 345 आणि ग्रीन हाऊसमध्ये आता झाला आहे 200 ppm. मग हा जो 145 ppmचा फरक कशामुळे पडला आहे तर 145 ppm कार्बन डायऑक्साईड हा वनस्पतींनी फोटोसिंथेसिससाठी वापरलेला आहे. ओके, सो अंडर द सर्कमस्टन्सेस इन्फिल्ट्रेशन और व्हेंटिलेशन increases CO2 levels where the outside air is brought to maintain the CO2 ॲट ॲम्बियंट लेवल. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही व्हेंटिलेशन्स किंवा काही इन्फिल्ट्रेशन्स करतात त्यावेळेस मग जे ग्रीन हाऊसचे जे कार्बन डायऑक्साईडची लेवल आहे ती तुमची वाढते. आणि इफ द लेवल ऑफ CO2 इज लेस दॅन ॲम्बियंट लेवल्स, CO2 become the factor of retarding the plant growth. In cold regions, maintaining ambient levels of carbon dioxide by providing ventilation may be uneconomical due to the necessity of heating and incoming air in order to maintaining the proper growing temperatures. So you have to maintain. So most of the crops respond favorably CO2 at levels 1000 to 1200 ppm. And एवढी लेवल आहे ही you can measure by using this device. So this is the CO2 measurement device. So it will show you how much is the CO2 level inside the greenhouse. Now important question on this topic: explain the effect of ventilation on growth of the crop. So you have to write what is the effect of ventilation, then explain the effect of CO2 on growth of the crop, and next question: explain the effect of relative humidity on growth of the crop. So this is the end of the video. Thank you very much for watching. Please like, share and